अंबरनाथमध्ये जय भवानी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आयोजित गरबा महोत्सवात नागरिकांनी एकत्र येऊन नशामुक्तीची शपथ घेतली। या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित राहून नागरिकांना नशामुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले। शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त होत होती। या पार्श्वभूमीवर अंबरनाथ पोलिसांनी ड्रग्स विरोधी कारवाया करून गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलली आहेत। खासदार शिंदे यांनी सांगितले की समाजात नशामुक्त वातावरण निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे। तरुणाईने देशाच्या प्रगतीसाठी ऊर्जा खर्च करावी, नशेमध्ये नाही। अंबरनाथ शहरात नागरिक, महिला व तरुणाई मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले। यावेळी शपथेच्या माध्यमातून नशामुक्त अंबरनाथ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। आणि जय भवानी पारंपरिक सेवा संस्था 38 वर्ष हा कार्यक्रम जो आहे हा करते। मी अरविंद वाळेकरजींचा पण खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि नंतर आता निखिल वाळेकरचं की वेगवेगळ्या संकल्पना राबवण्याचं काम इथे करतात। आणि मला वाटतं आज जी आपण शपथ घेतली ती सगळ्यात महत्त्वाची आहे की जे ड्रग्सचं प्रमाण पूर्ण देशभरामध्ये वाढत चाललेलं आहे त्याच्यावरती जे ड्रग्स विकतात त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। आपल्या नवीन पिढीला या ड्रग्स पासून वाचवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना हा पुढाकार घेणं गरजेचं आहे। प्रत्येकाने इथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपल्या घरामध्ये काय चालतं काय नाही, काय आपले लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे। आपले जे युवा आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे। मला वाटतं त्यासाठी आज ही शपथ आपण सगळ्यांनी इथे घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं शहर असेल, आपला जिल्हा असेल, आपला राज्य आणि देश हा पूर्णपणे नशामुक्त आणि ड्रग्स मुक्त जर करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन ही ताकद जी आहे ती निर्माण करायला लागेल। आणि आज आपण सगळ्यांनी ही शपथ इथे घेतलेली आहे। मला वाटतं आजपासून याची सुरुवात जी आहे ती आपण झाली असं आपण म्हणू शकतो। पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।